बीएमसी निवडणुकीसाठी शिंदेंची शहांकडे 107 जागांची मागणी अशी सूत्रांची माहिती। सह्याद्रीमध्ये झालेल्या भेटीमध्ये शिंदेंनी शहांकडे ही मागणी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। 227 जागांपैकी 107 वॉर्डांमध्ये उमेदवार तयार आहेत असा दावा शिंदेंनी केलाय। शहांचं शिंदेंना कोणतंही ठोस आश्वासन नाही अशी ही माहिती सूत्रांकडून मिळत आहे। शहांनी शिंदे यांचं म्हणणं ऐकलं, ठोस आश्वासन मात्र दिलं नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर शिंदे मागतायत 107 जागा। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेंची शहांकडे 107 जागांची मागणी, सूत्रांची माहिती। शिंदेंची मागणी शहांनी ऐकली, शहांनी कोणतंही ठोस आश्वासन मात्र दिलं नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळते। 227 जागांपैकी 107 वॉर्डांमध्ये तयार आहेत, शिंदेंनी दावा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। निवडणुकीसाठी माजी नगरसेवकांना सज्ज राहण्याच्या सूचना शिंदेंनी याआधीच दिल्या आहेत। ठाकरेंच्या सेनेचे 2017 ते 22 या टर्म मधील 46 नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेच्या गळाला लागले आहेत। काही माजी नगरसेवक शाखा प्रमुख निवडणूक जाहीर होताच शिंदेंच्या सेनेमध्ये प्रवेश करणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। एकनाथ शिंदे यांनी जवळपास 55 ते 60 माजी नगरसेवकांशी थेट संवाद साधला अशी ही माहिती मिळते। बघा, हे जे आहे हे एकाच ताटामधलं सगळं प्रकरण आहे, एकच थाळी आहे ती। एकनाथ शिंदेंचा पक्ष हा काही स्वतंत्र पक्ष नाही, तो अमित शहांचाच पक्ष आहे। महाराष्ट्रातली सगळा लुटीचा माल हा एकाच वन विंडो सिस्टीमने एका ठिकाणी यावा म्हणून एकनाथ शिंदेचा पक्ष कंपनी पक्ष पण त्या एक कंपनी एकनाथ शिंदेची, एक अजित पवारांची, ह्या दोन्ही कंपन्या त्यांच्याच आहेत। त्याच्यामुळे हे जे काय आहे वाटाघाटा वगैरे हे सगळं ठरवून चाललेलं आहे। शेवटी ते एकाच ताटातले पदार्थ आहेत, एकच थाळी आहे।